महाराष्ट्र के राजस्व मंत्री एवं अमरावती के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कांग्रेस पर तीखा हमला बोलते हुए कहा कि कांग्रेस अब एक डूबता हुआ जहाज बन चुकी है, जिसे देश की 140 करोड़ जनता समझ चुकी है। उन्होंने दावा किया कि यह जहाज जल्द ही अब अरब सागर में डूब जाएगा। केंद्र में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में 12 वर्षों की उपलब्धियों का उल्लेख करते हुए उन्होंने कहा कि कांग्रेस ने अपने लंबे शासनकाल में देश और कई नेताओं को नुकसान पहुंचाया। विधान परिषद चुनाव का जिक्र करते हुए बावनकुळे ने कहा कि यवतमाल, गोंदिया, भंडारा में कांग्रेस उम्मीदवार मैदान छोड़ रहे हैं। उन्होंने दावा किया कि कांग्रेस का अंतिम सफर शुरू हो चुका है और पार्टी के विलय की चर्चाएं भी तेज हो गई है। 12 वर्ष यशस्वीपणे पूर्ण झाले। संपूर्ण भारताच्या 140 कोटी जनतेने जगातील भारतीयांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीबद्दल 12 वर्ष झाल्याबद्दल त्यांचा गौरव केला आणि एक विकसित भारताचा नवा संकल्प या देशामध्ये सुरू झाला। खरं तर देशाच्या 140 कोटी जनतेने सलग 3दा आणि या देशातील सर्वात जास्त कार्यकाळ ज्यांचा पंतप्रधान पदाचा झाला असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मजबूत भारताचा, विकसित भारताचा आणि जगातल्या सर्वोत्तम भारताचा संकल्प केला आणि पुढचा जो काळ आहे या काळातही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वामध्ये न विसरणारा कार्यकाळ, असा कार्यकाळ जो स्वर्णिम भारताला अमृतकाळ देणारा राहील आणि या कार्यकाळाला आपल्या भारताच्या स्वर्णिम इतिहासामध्ये या कार्यकाळाची नोंद होईल। आणि इतकंच नाही तर हा कार्यकाळ असा कार्यकाळ झालेला आहे आणि होणार आहे की आपला देश संपूर्ण जगासमोर गौरवाने उंच मान करून आपल्या भारताचा तिरंगा ध्वज हा जगभरामध्ये डौलाने उंच राहील अशी कामगिरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात झाली। आज संपूर्ण जगामध्ये कुठल्याही देशामध्ये आपला भारतीय गेला तर आपल्या भारताला वेलकम मोदी, वेलकम इंडिया असं म्हणून जो गौरवण्यात येतो हेच आपल्या खऱ्या अर्थाने भारतीयाचा गौरव आहे। आणि म्हणून या देशाचा चेहरामोहरा व या देशाचं भविष्य बदलण्याचं कार्य या 12 वर्षाच्या कार्यकाळात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालं। जनतेचा विश्वास आणि उत्तम प्रशासन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने दिलं। खरं तर 2014, 2019, 2024 सलग 3 वेळा जनतेने विश्वास दाखवून एक प्रचंड बहुमताचे एनडीए सरकार देशामध्ये आलं आणि आम्ही जो मॅन्युफॅक्चर दिला, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या ज्या निवडणुकीत जो मॅन्युफॅक्चर दिला तो मॅन्युफॅक्चर हा जाहीरनामा पूर्ण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये झालं। मोदीजींनी दिलेला असा कुठलाही संकल्पपत्र नाही आहे, जाहीरनामा नाही आहे ज्यातला एकही कलम पूर्ण केलं गेलं नाही। आणि त्यामुळं खरं तर माननीय मोदीजींनी दिलेल्या या कार्यकाळामुळे, या कामगिरीमुळे, जनतेला दिलेले वचन पूर्ण केल्यामुळं आज देशाच्या 70% भूभागावर 22 राज्यामध्ये एनडीएचं सरकार या ठिकाणी आलं आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा विश्वास, इकडे केंद्राचं सरकार, दुसरीकडे 22 राज्य संपूर्ण भारत देशामध्ये एनडीएचे आहे। खरं तर आपण बघितलं की पीएम किसान सन्मान निधी ही जी सरकारची भूमिका होती की समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा, गरीब कल्याणाचा अजेंडा तो पूर्ण करण्याचं काम पीएम किसान निधीच्या माध्यमातून झालं आणि आर्थिक दुर्बल शेतकरी, तरुण आणि महिलांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी या नीतीमधून झालं। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा मंत्र केवळ घोषणाच नाही
एक जन आंदोलन या देशामध्ये उभं झालं. कारण प्रत्येक योजनेचा लाभ हा 100% लोकांना झाला पाहिजे. आधी स्वर्गीय राजीव गांधींनी असं म्हटलं होतं, केंद्रातून 100 रुपये निघतात तर 15 पैसे पोहोचतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की 100 रुपये निघाले की 100 रुपये पोहोचतात. त्यामुळं ही जी क्रांती झाली की दिल्लीवरनं कुठल्याही योजनेचे निधी निघाला तो निधी 100% जनतेच्या अकाउंटमध्ये पोहोचतो. डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक योजना सुरू झाली. आता मधात कोणी दलाल राहत नाही, मधात कोणी एजंट राहत नाही. सरळ दिल्लीतनं एक बटन दाबली की सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं कार्य या योजनेतनं झालं. तंत्रज्ञान आणि डिजिटल जी क्रांती आहे ती क्रांती इतकी मोठी आहे की थेट बँकेच्या व्यवहारातनं जी योजना सुरू झाली, थेट बँकिंग सुरू झालं. त्यामुळं जर विचार केला तर या देशाच्या तिजोरीतले 4,31,00,000 रुपये, 4.31 लाख कोटी, 4.31 लाख कोटी रुपये जे भ्रष्टाचारात जायचे योजनांच्या, ते सरकारचे सरळ वाचले. कारण एक बटन दाबली की लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. त्यामुळं ही मोठी क्रांती आहे. सरकारचे 4.31 कोटी भ्रष्टाचारात चालले होते, ते थांबवण्याचं काम झालं. आज बघा, बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानी घुसखोर ज्या पद्धतीने देशामध्ये सुरू झाले होते, त्या देशाच्या सीमा अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याचं कार्य या देशामध्ये झालं. आधी आपल्या जवानांचे मुंडके कापून फेकायचे, मुंडके पाठवायचे पाकिस्तान, आपल्या सैनिकाचे ज्या पद्धतीने हाल करायचे. आज आपला भारत सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ला करणारा झाला. आणि एक नवा भारत जो या ठिकाणी स्वस्थ बसून राहत नाही. कोणी आपल्या भारत देशाची छेडखाण केली, त्याच्या घरात घुसून त्याला मारण्याची, त्यांच्या घरात घुसून त्यांना धडा शिकवण्याची क्षमता भारत देशामध्ये तयार झाली. हे खऱ्या अर्थाने एक मजबूत सरकार आणि मजबूत नीतीचा हा विजय झालेला आहे. खरं तर आज मला या गोष्टीचा अभिमान आहे. भारत देशामध्ये अनेक राज्य नक्षलग्रस्त होते. महाराष्ट्रामध्ये मोठा नक्षलाईट होता. पण आज हा भारत देश नक्षलवादापासून मुक्त झाला आहे. आता आपला ज्याला रेड कॉरिडॉर म्हणायचो नक्षलवादी एरियाला, तो आता ग्रीन कॉरिडॉर झाला आहे. त्यामुळे एक मोठी क्रांती या ठिकाणी झालेली आहे. पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये खरं तर आपण बघितलं असाल, जनतेने 2/3 बहुमताने 51% वर मतं देऊन पश्चिम बंगालची भ्रष्टाचारी राजवट उद्ध्वस्त करून टाकली आहे. जनतेने एनडीवर, मोदीजीवर विश्वास केला आहे. बांगलादेशी घुसखोरी थांबणार आहे. देशाच्या सीमा सुरक्षित करण्याची योजना माननीय पंतप्रधान मोदींच्या सरकारने केली आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आज पश्चिम बंगालमध्ये जे एक गुंडाराज, दहशतराज होतं, ते राज्य आता संपलेलं आहे. आणि विकसित बंगालचं राजकारण सुरू झालं आहे. गुंडाशाहीचं राजकारण बंद झालेलं आहे. खरं तर मोदी सरकारची जी कारकीर्द आहे ती आकड्याने मोजता येत नाही. तर आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं स्वप्न साकार करणारी कारकीर्द आणि त्या दृष्टीने केलेला उल्लेखनीय प्रवास हा मोदीजीच्या सरकारचा आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने एक आपण याची चुणूक प्रत्येक भारतीयाला दिसत आहे. आज भारत देशातला प्रत्येक नागरिक विश्वासाने जगतो आहे, प्रचंड मजबूतीने जगतो आहे. भयमुक्त वातावरण संपलं आहे. आणि त्यामुळं एक मोठं मजबूती या देशाला लाभलेली आहे. गरीब कल्याणाबद्दल जर आपण सांगायचं असेल
तर जनधन योजनेच्या माध्यमातून 58 कोटी बँक खाती उघडली गेली. 32 कोटी महिलांना बँक खात्याचा लाभ मिळाला. कोविड-19च्या महामारी जर आपण पकडलं तर 81 कोटी गरिबांना मोफत अन्न देण्याचं काम सरकारने केलं. या ठिकाणी आयुष्यमान भारतमध्ये 60 कोटीच्या वर आरोग्य कार्ड आपण दिले आणि एक मोफत उपचाराची हमी, मोफत हेल्थ आणि उपचाराची हमी सरकारने या ठिकाणी प्रधानमंत्री योजनेमध्ये दिली, आयुष्यमान भारत योजनेमध्ये दिली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे 58 कोटी की अधिक लोकांना भक्कम सुरक्षा कवच देण्यात आलं. आज त्या ठिकाणी 58 कोटी लोकांची प्रधानमंत्री सुरक्षा विमा या ठिकाणी काम करते आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये 4 कोटी लोकांना घर देण्याचं काम झालं. आज संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये गरिबाच्या कल्याणाकरता 4 कोटी घरं या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेत मिळाले आहेत. एकट्या महाराष्ट्रात जर बघितलं यावर्षी आता 30 लाख घरं पुन्हा महाराष्ट्राला मिळाले आहेत. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जरी आज गॅस टंचाई निर्माण झाली असेल तरी 11 कोटी परिवारामध्ये गॅस कनेक्शन देण्याचं काम सरकारने केलं आणि पुढच्या काळामध्ये एक मोठा निर्णय